सतीश भोसले उर्फ खोक्याला वनप्राण्यांचा शिकारीचा नाद चांगलाच भोवलाय। त्याच्यावर वन विभागाने मोठी कारवाई केली आहे। त्याच्यावर तडीपारीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय। धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला आज प्रयागराज कोर्टात हजर करणार आहेत। बीड पोलीस खोक्याचा ताबा घेणार आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दीपक केदार यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राणेंच्या कार्यकर्त्यांनी एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ दीपक केदार यांनी एक्सवर पोस्ट केला होता। व्हिडिओ जुना असून हायकोर्टाने कारवाईचे आदेश देऊन देखील त्या पीडित इसमाला न्याय मिळत नसल्याचं केदार यांनी म्हटलंय। पुण्यात नितेश राणे यांच्या विरोधात मनसे आक्रमक झालीये। लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा विजय राज ठाकरेंच्या सभेमुळेच झाल्याची आठवण त्यांना यावेळी करून देण्यात आली आहे। काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांनी राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवू नये असा घणाघात मनसेचे प्रवक्ते योगेश खैरेंनी नितेश राणेंवर केलाय। मनसे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली आहे। गणेश नाईक यांच्या मागणीनुसार 14 गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे असं राजू पाटील म्हणाले। आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि गावे वाऱ्यावर सोडायची असा आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे।